नमस्कार, माझं नाव ऋतुजा तावरे. चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण वेज सँडविचेस कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे, एक मोठी डोबी मिरची किंवा कॅप्सिकम म्हणू शकता ते बारीक चिरून घ्यायची, एक गाजर किसून घ्यायचं, एक काकडी किसून घ्यायची, 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घ्यायचे, साधं मीठ, काळं मीठ, लाल तिखट, तीळ, ब्रेड, वेज मायोनीज आणि ओरेगानो. तर हे सगळं साहित्य वापरून आपण आज वेज सँडविच बनवणार आहोत. तर हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून ते मिक्स करूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सँडविच बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण ऍड करूयात कांदा, त्यानंतर टोमॅटो, कॅप्सिकम, गाजर, काकडी आपण सगळ्यात शेवट ऍड करणार आहोत. काकडी आणि मीठ, कारण त्या गोष्टींना पाणी सुटतं, तर सगळ्यात शेवट ऍड करायचंय. त्यानंतर ऍड करूयात एक बटाटा जे आपण बारीक मॅश करून घेतलेला आहे. चवीनुसार लाल तिखट, तीळ, त्यानंतर ऍड करूयात ओरेगानो. तुमच्याकडे ओरेगानो नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही स्किप करू शकता. तर आपण आता सगळे जिन्नस एकत्र करून घेऊयात. सगळे जिन्नस एकत्र करून झालेले आहेत. आता सँडविच बनवायला घ्यायचे, तर आपण त्यात काकडी आणि मीठ ऍड करूयात. चवीनुसार मीठ, थोडंसं ब्लॅक सॉल्ट. ब्लॅक सॉल्टने टेस्ट खूप इम्प्रूव्ह होते. आता सँडविच बनवण्यासाठी आपलं मिक्सचर तयार आहे. आपण पहिल्यांदा ब्रेडला मायोनीज लावून घेऊयात. तुमच्याकडे मायोनीज नसेल तरी तुम्ही हे स्किप करू शकता. तुम्ही डायरेक्ट ब्रेडमध्ये मी जशी टाकवेल आता पुढे तसं तुम्ही ते मिक्सचर फिल करू शकता. आता आपण ब्रेडमध्ये हे मिक्सचर भरणार आहोत. मिक्सचर तुम्ही जर भरपूर भरलं तर ब्रेड खूप सँडविचची टेस्ट खूप छान येते. यामध्ये एक मी ॲडिशनल इन्ग्रेडियंट तुम्हाला आता दाखवणार आहे, ज्यामुळे टेस्ट खूप इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला हा सँडविच तुमचा सँडविच खूप छान बनेल. तर तो इन्ग्रेडियंट म्हणजे चीज आहे. मी ते अमूल चीज वापरणार आहे. असेच मी बाकीचे सँडविचेसही बनवून घेते. आता आपण आपले सँडविचेस ग्रिल करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे कॉन्कॉर्ड सँडविच मेकर घेतलेला आहे. या सँडविच मेकरचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकते, तुम्ही ती पाहू शकता. तर आपण बनवलेले सँडविचेस आपण आता ग्रिलमध्ये ठेवूयात. आपल्याला 2 मिनिट वेट करायला लागेल. 2 मिनिट झालेले आहेत. आपण आता सँडविच बघूयात. मस्त ग्रिल झालेले आहेत. आपण आता काढून घेऊयात ते सँडविचेस. सँडविच खूप मस्त ग्रिल झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त कुरकुरीत आणि क्रंची झालेले आहेत. तर आपण आता सर्व करूयात सँडविचेस. तर आपले सँडविचेस बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता सँडविचेस खूप मस्त झालेले आहेत. खूप क्रंची त्याची ब्रेड तयार झालेले आहेत.
खूप छान लागतात सँडविचेस. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. तर अशाच खूप छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया तशाच एखाद्या छान इन्स्टंट आणि टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.